is force acting on current carrying conductor in a magnetic field. Try this. Materials: flexible copper wire, stand, electric cell or horseshoes, magnet with a strong magnetic field. आता यामध्ये आपल्याला फ्लेक्झिबल कॉपर वायर घ्यायची आहे. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक, जी थोडीशी याची लेंथ कमी जास्त होऊ शकते. फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर कॉपर वायर तुम्हाला दोन ठिकाणी दिसेल. पहा, एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये पण दिसेल आणि अलीकडे पण दिसेल. आहे तिथे लिहिलं स्पष्ट कॉपर वायर. ओके. त्यानंतर स्टँड आहे, इलेक्ट्रिक सेल आहे, हॉर्सशू मॅग्नेट दिसला तुम्हाला. पहा, हा जो यू आकाराचा असतो, ज्याला नालाकृती चुंबक म्हणतात, तर तो हॉर्सशू मॅग्नेट आहे आणि त्याचं काम आहे की स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणे. प्रोसिजर: Using the stand, fix the copper wire so that it passes through the poles of the horseshoe magnet as shown in the figure 4.10. आता फिगरला केअरफुली पाहू आपण. तर फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं हा मॅग्नेट अशा स्वरूपात दाखवेल तुम्हाला, बरोबर आहे का. आणि या दोन मॅग्नेटच्या मध्ये जो गॅप असतो, त्या गॅपमध्ये कोणती वायर आहे? कॉपरची वायर. त्या मॅग्नेटिक फील्ड जी तयार करेल तो मॅग्नेट आहे ना, यू आकाराचा हॉर्सशू मॅग्नेट, त्याच्यातून स्ट्रेट स्वरूपाची तुम्हाला काय दिसेल? कॉपरची वायर गेली दिसेल. जसं की तुम्हाला कन्फ्युजन येऊन दाखवलेलं आहे की अशा पद्धतीचा हॉर्सशू मॅग्नेट आहे आणि बरोबर त्याच्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतात इंटरनल, त्याच्यामधून काय पास केले आहे? कॉपर वायर ही पास केली आहे, जो की एक प्रकारचा कंडक्टर म्हणून बिहेव करेल. ओके. नेक्स्ट, Connect the circuit as well. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही तर एक सर्किटचं फॉर्मेशन झालं आहे बघा. तिथं आहे का? आणि तर खाली बॅटरी पण कनेक्ट आहे. त्यानंतर प्लग की जी आहे ती प्लग की आहे आणि ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचं सर्किटचं काय झालं आहे? फॉर्मेशन झालं आहे. आता इथं काय व्हायला बरं विचार केला तर मॅग्नेट पण काय तयार करणार? मॅग्नेटिक फील्ड. आणि आता ही जी कॉपरची वायर आहे तो स्वतः एक कंडक्टरच आहे ना, आणि या कंडक्टरमधून जेव्हा करंट पास होईल तेव्हा सुद्धा काय होईल या ठिकाणी? मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ओके. हा ट्विस्ट असेल या ठिकाणी. ठीक आहे. What do you observe? ठीक आहे, ऑब्झर्वेशन बघू आपण. Whenever a current is not flowing through the wire, it remains straight position. आता जेव्हा वायरमधून करंट फ्लो होत नाही, तर अशा वेळेस ती वायर जी आहे ही स्ट्रेट आहे. जसं की त्याची पोझिशन कोण दाखवली आहे? ए पोझिशन. पहा, ही जी ए पोझिशन आहे ती तर तुम्हाला कंसामध्ये लिहिलं आहे पण छोटं बघा. आय इज इक्वल टू 0 आहे का बॉटमला? म्हणजे करंट 0 असताना बुक्समध्ये दिसत नसेल पण इथे दिलं तुम्हाला आय इज इक्वल टू 0. तर करंट 0 असताना ए पोझिशन आहे, त्यामध्ये जी कॉपरची वायर आहे ती स्ट्रेट पोझिशनमध्ये आहे. त्या पोझिशनला आपण पोझिशन ए कन्सिडर केलं आहे आणि ती पोझिशन आपण इकडे पण बघू शकतो. तिथं जर विचार केला, हा NS हे पोलची आहे ना, ही जी स्ट्रेट दिसते तुम्हाला ही कोणती पोझिशन आहे? ए पोझिशन आहे कॉपर वायरची. ओके. When the current flows from top to bottom, the wire bends and comes into position C. आता करंटची डायरेक्शन महत्त्वाची आहे याच्यात. तर करंटचा फ्लो कसा व्हायला? टॉप टू बॉटम. तेव्हा जी वायर आहे ती बेंड होते आणि ती कोणत्या पोझिशनमध्ये येते? सी पोझिशनमध्ये येते. ओके. टॉप टू बॉटम करंट आहे, लक्षात ठेवा. टॉप टू बॉटम जेव्हा करंटचा फ्लो होऊ लागला होता तेव्हा जी आहे ती आपल्या एक्सपेरिमेंटनुसार ती कोणत्या साईडला गेली? राईट साईडला थोडीशी बेंड झाली टॉप टू बॉटम करंट फ्लो होत असताना. आणि वायरनं बेंड होऊन कोणती पोझिशन ऑक्युपाय केली? सी पोझिशन ऑक्युपाय केली. सी जी पोझिशन आहे ती तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता, बरोबर. हां. तर ही जी ब्लॅक लाईन दिसते ही इनिशियल पोझिशन होती ए. आणि करंट आय जेव्हा पास होऊ लागला होता टॉप टू बॉटम, आहे काय एरो खाली डाऊनवर्ड चालला, म्हणजे टॉप टू बॉटम लक्षात येतं, ती वायर थोडीशी स्लाइटली राईट साईडला काय झाली? थोडीशी बेंड झाली. आणि इथं एक इन्स्ट्रक्शन दिले आहे तुम्हाला की जी मॅग्नेटिक फील्ड आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर गोईंग इनसाइड द पेपर. म्हणजे फक्त स्किमॅटिक डायग्राम आहे, तिचा रेफरन्स आहे, त्याचं काही विचार करू नका. हां, ठीक. नेक्स्ट, If the current direction is reversed, that is, it flows from the bottom to the top end, the wire bends but comes in the position B. आता करंटची तिसऱ्या केसमध्ये आपण रिव्हर्स
डायरेक्शन रिव्हर्स केली म्हणजे जो करंट टॉप टू बॉटम होता आता तो कसा जाईल बॉटम टू टॉप. तर अशा वेळेस हे होत असताना जो वायर आहे तो पुन्हा एकदा बेंड झाला आणि त्यानं कोणती पोझिशन ऑक्युपाय केली बी पोझिशन ऑक्युपाय केली. जसं की पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर इथं पहा झालं का लेफ्ट साईडला होताना इथं बघा करंट अपवर्ड दाखवलेला आहे का. अपवर्ड म्हणजेच बॉटम टू टॉप सुरुवातीची होती. आहे डाऊनवर्ड म्हणजे टॉप टू बॉटम असताना सी पोझिशन. म्हणजे याचा काय अर्थ काय झाला बरं की पहिल्या केसमध्ये करंट फ्लो नव्हताना वायर जी आहे ती स्ट्रेट राहिली. सेकंड केसमध्ये टॉप टू बॉटम असताना राईट साईडला बेंड झाली. थर्ड केसमध्ये बॉटम टू टॉप असताना ती बेंड झाली पण सेकंड केसपेक्षा ती डायरेक्शन कशी होती अपोजिट होती. बरोबर आहे का. ही बी पोझिशन इथे पण दाखवलं आहे करंट अपवर्ड डायरेक्शनमध्ये. This means the direction of the force on the wire is perpendicular to both the magnetic field and the direction of the current. आता पोझिशन बी आणि पोझिशन सी या दोन्हींचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात ठेवायचं की याचा अर्थ असा आहे की जो मॅग्नेटिक फोर्स वायरवर ॲक्ट करतो तर त्याची डायरेक्शन ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन या दोन्हीला कशी आहे ती परपेंडिक्युलर आहे. कारण करंट जो आहे तो स्ट्रेट वाहू लागला. मॅग्नेटिक फील्डसुद्धा स्ट्रेट असेल मात्र तो बेंड झाला म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फोर्सची जी डायरेक्शन आहे ती मॅग्नेटिक फील्ड आणि करंट या दोन्हीला कशी आहे परपेंडिक्युलर आहे. Here the direction of magnetic field is from N to S. आता मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ओके तर मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती मॅग्नेटनं तयार केली आणि ती डायरेक्शन कशी आहे नॉर्थ टू साऊथ. ओके. In this experiment, it is noted that wherever current flows through a conductor in the presence of magnetic field, a force is exerted on the conductor. आता ओव्हरऑल या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं की करंट जो आहे हा कंडक्टरमधून फ्लो होत होता पण फ्लो होत असताना त्याच्या सराउंडिंगमध्ये काय प्रेझेंट होती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होती. बरोबर आहे का. आणि या मॅग्नेटिक फील्डनं कशावर फोर्स अप्लाय केला कंडक्टरवर फोर्स अप्लाय केला आणि दॅट्स वाय त्या कंडक्टर जो आहे कंडक्टर म्हणजेच वायर काय झाली त्या ठिकाणी बेंड झाली ना. पण लक्षात ठेवायचं की जेव्हाही करंट हा कंडक्टरमधून पास व्हायला आणि तो कंडक्टर कशामध्ये असेल मॅग्नेटिक फील्डमध्ये जर प्रेझेंट असेल म्हणजे त्याच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड जर प्रेझेंट असेल तर मॅग्नेटिक फोर्स हा कंडक्टरवर लावला जातो. कारण मॅग्नेटिक फोर्स लावल्या गेल्यामुळंच तो कंडक्टर अर्थातच ते वायर काय झाला बेंड झाला ना. ओके. If the direction of the current is reversed, the direction of the force also get reversed. आणि करंटची आपण जेव्हा डायरेक्शन बदलली तेव्हा बीच्या ऐवजी कोणती पोझिशन घेतली त्यानं सी पोझिशन घेतली म्हणजे फोर्सची पण दिशा काय झाली त्या ठिकाणी बदलली. म्हणजे इफ डायरेक्शन ऑफ करंट चेंज देन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स इज ऑल्सो चेंज. If the magnet is kept reversed, that is, its south pole is brought at the position of its north pole, and its north pole brought to the position of its south pole, what will happen? आता प्रश्न असा आहे की आपण इथं तुम्ही दोन पोझिशन पाहिलं ना पलीकडून साऊथ होता आणि अलीकडून काय होता नॉर्थ होता. आपण काय केलं की जो साऊथ पोल आहे हा नॉर्थ पोलला आणि नॉर्थ पोल जर साऊथ पोलला जर प्लेस केला तर काय होईल तर डेफिनेटली या ठिकाणी जेवढे काही आपले कॉन्क्लुजन आहे हे पूर्ण कसे होतील या ठिकाणी रिव्हर्स होतील. The above experiment clearly shows that a force is exerted on the current carrying conductor. आता ओव्हरऑल या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन काय आहे तर जेव्हाही एखाद्या कंडक्टरमधून करंट वाहत असतो तर करंट वाहत असताना त्याच्यावर काय निर्माण होतो मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होतो. The direction of this force depends on both the direction of the current and the direction of the magnetic field. आणि जो फोर्स एक्झर्ट व्हायला तर त्याची डायरेक्शन दोन गोष्टीवर डिपेंड आहे करंटची डायरेक्शन आणि
मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. कारण करंटची डायरेक्शन कसं डिपेंड आहे आपण आत्ताच पाहिलं, टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप असताना पोझिशन चेंज झालं. आणि आता जे आपल्याला एक इंटेस्ट क्वेश्चन होता की नॉर्थच्या ऐवजी साऊथ आणि साऊथच्या ऐवजी जर नॉर्थ केला आपण, तर अशा वेळेससुद्धा काय होणार, करंट म्हणजे डायरेक्शन काय होणार त्या ठिकाणी चेंज होणार. याचा अर्थ जो काही फोर्स या सिच्युएशनमध्ये तयार होणार तो दोन्ही गोष्टीवर डिपेंड आहे ना, कंडक्टरवर, ज्या कंडक्टरमधून करंट वाहत आहे. आणि अशावर जेव्हा फोर्स अप्लाय होईल तर तो फोर्स करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या दोन्हीवर डिपेंड असेल. Experimentally, it is possible to show that this force is maximum when the direction of the current is perpendicular to the direction of the magnetic field. आता प्रश्न असा आहे की हा जो फोर्स आहे हा फोर्स मॅक्झिमम केव्हा असेल, तर करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या दोन्हीमध्ये जर 90 अंशचा अँगल असेल, म्हणजेच अर्थातच ते काय असतील एकमेकांना परपेंडिक्युलर असेल, तर तो फोर्स कसा असेल, मॅक्झिमम असेल. या संदर्भात एक सूत्र आहे पुढं नेक्स्ट इयरमध्ये तुम्ही शिकणार आहेत ते. तर त्याच्यामध्ये जसं की आपल्याला माहीत आहे की साईनवर आधारित सूत्र येते. कारण तुम्हाला माहिती आहे की साईन 90 म्हणजेच काय, व्हॅल्यू मॅक्झिमम. साईन 0ची व्हॅल्यू किती आहे, 0. आणि साईन 90ची व्हॅल्यू किती आहे, 1. म्हणजे अँगल जर 90 डिग्री असेल, ट्रायग्नोमेट्री साईन असते त्या ठिकाणी, तर लक्षात ठेवायचं की करंट आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही एकमेकांना जर परपेंडिक्युलर असेल तर अशा वेळेस फोर्स कसा असतो, मॅक्झिमम असतो. फायनली बघू आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. In the above experiment, we considered the direction of the electric current and the direction of the magnetic field and found that the direction of the force exerted is perpendicular to the rule. आता या एक्सपेरिमेंटमध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. एक इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन, दुसरं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, आणि तिसरं पाहिलं आपण फोर्सची डायरेक्शन. आणि आपण हे पण पाहिलं की फोर्स जो आहे, फोर्सची डायरेक्शन हे इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन्हीच्या डायरेक्शनला कसा असतो, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ते तिन्ही एकमेकांना काय आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर. There is a simple rule relating these 3 directions. आणि मग या 3 डायरेक्शन समजण्यासाठी एक सिंपल रूल आहे. This rule is called Fleming's left hand rule. आणि या रूलचं नाव आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. According to this rule, the left hand thumb, index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 फिंगर्स आपण यूज करणार या ठिकाणी. ओके, तर त्यामध्ये पहिला असेल लेफ्ट हँडचा थंब, त्यानंतर लेफ्ट हँडची इंडेक्स फिंगर आणि लेफ्ट हँडचे मिडल फिंगर. ओके, आता यांना आपण अशा पद्धतीनं स्ट्रेच करायचं की ते तिन्ही एकमेकांना कसे पाहिजे, आपल्याला परपेंडिक्युलर पाहिजे. If the index finger is in the direction of magnetic field, the middle finger points in the direction of the current, then the direction of the thumb is the direction of the force on the conductor. आता 2 आपल्याला कधी पण कोणत्याही रूल लक्षात ठेवताना 2 गोष्टी काय असतात, गिवन, आणि एक गोष्ट काय, रिझल्ट. गिवन जे आहे तर त्याला कोणतं द्यायचं आपल्याला, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे काय असेल, आपलं गिवन असेल. आणि रिझल्ट काय असेल, आपल्याला थंब कोणती डायरेक्शन शो करायला. बरोबर आहे का. मग आता लक्षात ठेवायचं की इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवत असेल आणि मिडल फिंगर जर करंटची दिशा दाखवत असेल, तर थंब जो आहे हा कंडक्टरवर जो फोर्स लावला चालला त्या फोर्सची काय करेल, या ठिकाणी डायरेक्शन शो करेल. जसं की फिगरमध्ये पण दाखवलेलं आहे की इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो करायला, बरोबर. त्यानंतर मिडल फिंगर करंटची डायरेक्शन शो करत असेल तर थंब जो आहे हा कंडक्टरवर लावल्या चाललेला जो फोर्स आहे त्या फोर्सची डायरेक्शन शो करतो. आणि हे पण दाखवलं आहे की तिन्हींच्या डायरेक्शन एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.